कुठलं पुस्तक वाचते आपण? माझी जीवन यात्रा. कोणाचं पुस्तक आहे हे? एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम यांचं जीवनचरित्र म्हणजे त्यांच्या जीवनाविषयी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आतापर्यंत आपले किती भाग झाले? करेक्ट, 4 भाग झाले. पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्या वडिलांचा स्वभाव कसा होता, वडील कसे होते, वडील सकाळी लवकर उठायचे, नमाज पढायचे, लोकांना मदत करायचे, हे सगळं पहिल्या भागामध्ये बघितलं. त्यानंतर दुसरा भाग होता ती नाव. त्याचे वडील जे आहे ते नाव बनवायची आणि इकडून तिकडे लोकांना सोडायचं, म्हणजे नावाडी होते. आणि मग अब्दुल कलाम म्हणतात की त्याच वेळी माझा अभियांत्रिकीचा प्रवास सुरू झाला. म्हणजे ज्यावेळी वडील नाव बनवायचे त्यावेळी त्या कामामध्ये अब्दुल कलाम त्यांना मदत करायचे. ही नाव कशी बनवली जाते हे बघून त्याची माहिती करून घेत होते. तिसऱ्या भागामध्ये आपण बघितलं की दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर काय झालं होतं, त्यांच्या नाव सगळ्या वाहून गेल्या होत्या. वडिलांची नाव जी होती ती सगळी वाहून गेली होती आणि त्यामुळं कुटुंबावर गरिबीची वेळ आली. अशा वेळी अब्दुल कलाम किती वर्षाचे असताना त्यांनी काम सुरू केलं? 8 वर्षाचे असताना. कुठलं काम केलं त्यांनी? न्यूजपेपर, वर्तमानपत्र वाटण्याचं काम त्यांनी केलं की आपल्यामुळं आपल्या कुटुंबाला 4 पैसे मिळावे, म्हणून त्यांनी ते 18 वर्षी काम सुरू केलं. आणि मागच्या शुक्रवारी आपण जो भाग बघितला त्याचं नाव आठवते का? 3 थोरांनी प्रश्न सोडवला. मग 3 थोर कोण होते? तर अब्दुल कलामांचे वडील आणि त्यांचे 2 मित्र. काय होतं तर अब्दुल कलाम ज्या शाळेमध्ये शिकत होते त्या शाळेमध्ये एक नवीन शिक्षक येतात आणि अब्दुल कलाम यांनी ती टोपी घातलेली असते जी मुस्लिम लोकांची असते ती, म्हणून ते काय करतात, त्यांना अब्दुल कलामला मागे बसायला सांगतात आणि म्हणून त्या सगळ्यांना वाईट वाटतं मुलांना. आणि मग मुलं घरी येऊन सांगतात की नवीन शिक्षक आले आणि त्यांनी असं केलं. मग त्यांना ते तिघं जे आहे ते बोलवतात आणि सांगतात शाळा म्हणजे सगळेजण तिथं आपण एकत्र येतो, त्या शाळेमध्ये जर तुम्ही अशी शिकवण दिली तर ही मुलं भविष्य काळामध्ये काय करतील? तिथे आपण त्यांना समानतेची भावना, समानतेची वागणूक दिली तर भविष्यात ती मोठी होऊन सुद्धा समानतेने वागतील. म्हणून हा जो प्रश्न होता तो प्रश्न त्या सरांना बोलवून या 3 थोरांनी सोडवला होता. आणि आज 5वा भाग आहे जे आई आणि बहीण. 5वा भाग जो आपण बघणार आहे ना तो भाग त्यांची आई आणि त्यांची बहीण यांच्याविषयी माहिती. जशी वडिलांची माहिती आपण बघितली की नाही, तसंच अब्दुल कलाम यांच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव कुणाचा झाला असेल, त्यांना आयडियल कोण होतं तर त्यांचे आई वडील होते. मग त्यातल्या वडिलांची आपण मागे माहिती घेतली तर या भागामध्ये त्यांनी आई कशी होती हे सांगितलंय. कुटुंब गरीब होतं, ते गावामध्ये राहत होतं आणि सगळे कुटुंब म्हणजे चुलत वगैरे पण एकत्र राहत होते. एकूण घरामध्ये सगळी मिळून 10 बहीण भावंड होती. आणि मग ही सगळी बहीण भावंड एकत्र खेळायची, घरामध्ये एकत्र राहायची. मग त्यामुळं आईचा बहुतांशी वेळ जो आहे तो घरकामामध्येच जायचा. स्वयंपाक आहे, घरामध्ये किती कामं असतात बघतो ना आपण, स्वयंपाक, कपडे, भांडी, घराची व्यवस्था, घरामध्ये काय लागणार आहे काय नाही, ही सगळी कामं त्यांची आई बिना तक्रार करायची. आणि पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला, एखादी व्यक्ती आली तर त्याला जेवूनच पाठवलं जायचं. जे अतिथी देवो भव. आपल्या घरामध्ये जी व्यक्ती आलेली आहे तिला जेवण वगैरे व्यवस्थित करून त्याचा व्यवस्थित पाहुणचार केला जायचा. आणि मग गरीब परिस्थिती असून सुद्धा अब्दुल कलामांची आई जी आहे ती घरात आलेल्या लोकांचा आदर सन्मान व्यवस्थित करायची. तिने कधीच तक्रार केली नाही की एवढं आपल्यालाच खायला पैसे नाही आणि मग पाहुणे कोण येत आहे त्यांना मी कुठून देऊ, असं कधीच त्यांनी तक्रार केली नाही. किंवा अब्दुल कलामांच्या वडिलांना कधीच त्रास दिला नाही. म्हणजे तिचा स्वभाव जो होता तो एकदम शांत संयमी स्वभाव होता अब्दुल कलामांच्या आईचा. आणि घरामध्ये तिला एवढं काम होतं, एवढी लोक घरामध्ये होती तरी सुद्धा दिवसातून 5 वेळा ती नमाज पढायची. नमाज म्हणजे काय? प्रार्थना. तर दिवसातून 5 वेळा ती प्रार्थना करायची. तर घरामधलं काम असताना त्यातून वेळ काढून प्रार्थना करणं वेगळं आहे ना. मग ती रोज न चुकता 5 वेळा नमाज पढायची. म्हणजे अब्दुल कलामांच्या आईचा स्वभाव एकदम दयाळू शांत होता. आणि अब्दुल कलामांवर त्यांचा जास्त जीव होता. असं त्यांनी सांगितलंय की झोपायला सुद्धा मी आईच्या जवळच असायचो.
आणि आई आता यांचं अब्दुल कलामचं वागणं आपण बघितलं, शांत आहे. कुठल्या बाकीची मुलं खूप दंगा करायची. जी 10 एकत्र होती ना, ती बाकीची मुलं खूप दंगा करायची. मुलांनी जरी दंगा केला ना, तरी अब्दुल कलाम स्वतः एका कोपऱ्यामध्ये पुस्तक घेऊन शांत वाचत बसायचे. मग एवढा आपला मुलगा अभ्यास करतोय, एवढं चांगलं वागतोय, कुटुंबासाठी तो वर्तमानपत्र वाटतोय, मग एवढं चांगलं जर मूल आपलं असेल तर कुठल्याही आईला अभिमान वाटणार. तसंच कलामांविषयी त्या आईला गर्व वाटत होता. नंतर काय होतं, कलामांचं गणित चांगलं असतं आपण बघितलं की नाही, अभ्यासामध्ये हुशार होते. मग त्यांना असं वाटलं की गावातलं शिक्षण जे आहे, गावामध्ये शिकण्यापेक्षा आपण नंतर शहरामध्ये शिकायला जावं. आणि मग जवळच जे एक शहर आहे तिथे ते पुढच्या शिक्षण हायस्कूलच्या शिक्षणासाठी जातात. आणि त्यावेळी ते आई अशी म्हणत नाही, नको जाऊस तू, इथेच राहा, माझ्या जवळच राहा, असं म्हणत नाही. मग अब्दुल कलामांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे की बाकीच्या मुलांना आईचा सहवास खूप मिळतो, पण मी बाहेर शिकायला गेल्यामुळं मला आईचा सहवास तेवढा मिळाला नाही की जेवढा बाकीच्या लोकांना मिळतो. एक प्रसंग त्यांनी या भागातून त्यांनी वर्णन केलेलं आहे की दुसरं महायुद्ध झाल्यानंतर गरिबी जास्त येते. मग ज्यावेळी गरिबी येते आणि आईने स्वयंपाक केलेला असतो, गरम गरम चपाती करत असते, अब्दुल कलाम यांना भूक लागलेली असते भरपूर. मग ते एका मागोमाग एक अशा भरपूर चपात्या खातात, 4-5 चपात्या ते खातात. तो त्यांचा थोरला भाऊ जो आहे तो बघतो की कलाम अब्दुल एवढ्या चपात्या खाल्ल्या. मग आई समोर तो कोण काही बोलत नाही. आणि मग जेवण झाल्यानंतर अब्दुलला तो बाहेर घेऊन जातो आणि म्हणतो, अरे आपली गरिबी आहे, आपल्याकडे तेवढं अन्नसाठा नाहीये, तरी सुद्धा आपली आई आपल्याला करून घालतीये, मग आपण तेवढंच खाल्लं पाहिजे की जेवढं आवश्यक आहे. जर आपण जास्त खाल्लं तर आपल्या आईला शिल्लक सुद्धा राहणार नाही. आणि असं ज्यावेळी थोरला भाऊ बोलतो, त्यावेळी अब्दुल कलामांच्या मनाला एवढं वाईट वाटतं की त्यानंतर ते म्हणतात की मी कधीच जेवण किती आहे, किती लोकांसाठी आहे हे बघितल्याशिवाय माझ्या घशामधून घासच उतरत नाही. भाऊ थोरला भाऊ आहे, नाही सक्का भाऊ आहे, आत्ते भाऊ. सक्का थोरला भाऊ जो आहे त्यांनी अब्दुल कलामला सांगितलं. मग त्यांना समजतं, अरे आपण चुकी केली, आपण दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे होता. आता आपल्या घरामध्ये पण आपण बघायचं की आपली आवडती भाजी म्हणून सगळी खाऊन टाकली, असं करायचं का? नाही, आपली आई घरामध्ये आहे, आपले वडील आहेत, पण जी काही भाजी आईनं केलेली असते ती सगळ्यांना मिळाली पाहिजे की नाही. आता आई काय करते, आईला असं वाटतं जाऊ द्या, आपल्याला कमी पडली तर चालेल, पण आपण मुलाला देऊया. पण मुलाचं काही कर्तव्य आहे की नाही, मुलांनी काय करायला पाहिजे, बघायला पाहिजे, आई तुला भाजी आहे का, तुला जर असली तरच मला दे, नाहीतर नको, आई त्यामध्ये मी करून खातो, असा विचार आपण केला. तुमच्याकडे सांगते मी, लक्षात आहे ना आदर्श, लक्ष आहे ना, तुमच्यासाठी सांगितलं हे की आपल्या घरामध्ये किती जेवण बनवलेलं आहे ते बघून आपण आपल्या आई वडिलांचा सुद्धा विचार केला पाहिजे, त्यांना पण भाजी मिळाली पाहिजे हाही विचार करावा. मग त्या दिवसापासून अब्दुल कलाम नेहमी मग विचार करतात, किती आहे ते बघतात, त्याप्रमाणेच जेवण करतात. गरिबी असल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो. त्यामुळे मग कधी कधी काय होतं, आपल्याला आवडलं असेल तर आपण मग आणखी आणखी मागून घेतो, खायची नसेल तर पुरवून खायचं. मग असा अब्दुल कलाम यांच्या आईचा स्वभाव खूप छान शांत असतो. नंतर काय होतं, अब्दुल कलामांच्या वडिलांचं वय 102 वर्ष होतं, म्हणजे त्यांचं आयुष्य 102 वर्षाचं आहे. आणि मग ते मृत्यू पावतात. ज्यावेळी अब्दुल कलामांच्या वडिलांचा मृत्यू होतो त्यावेळी अब्दुल कलाम थुंबा येथे काम करत होते. थुंबा म्हणून एक ठिकाण आहे, तिथे अब्दुल कलाम कामासाठी असतात. ते त्यांचं काम SLV आम्ही काय ते क्षेपणास्त्र बनवणं ते काम करत होते. मग वडील गेलेले समजल्यानंतर ते गावी येतात. गावी आल्यानंतर वडील गेलेले आहेत तरी सुद्धा एका मोठ्या कामामध्ये आपला सहभाग आहे, देशासाठी आपण क्षेपणास्त्र बनवतोय, त्यामुळं आपलं काम तिकडे महत्वाचं आहे. म्हणून अब्दुल कलाम काय करतात, जास्त वेळ तिथे थांबत नाही आणि मग तेवढे काय विधी असतील ते करतात, आईजवळ बसतात आणि मग थोड्या दिवसांनी लगेच 1-2 दिवसांनी म्हणतात की माझं काम आहे, मला जायला पाहिजे. मग आई पण त्यावेळी सुद्धा आई थांबवत नाही, नाही जरा तू आणखी थांब ना, आता मला कोण आहे, मी एकटी, असं सुद्धा म्हणत नाही. जे अब्दुल कलामांच्या आईनी त्यांचे पंख कधीच छाटले नाही, जे काही त्यांना करायचे ते करून दिलं. मग ज्यावेळी वडील गेले त्यावेळी पण थोडा वेळ थांबून अब्दुल कलाम पुन्हा आपल्या कामासाठी निघून गेले. त्यामुळे काय होतं, पुन्हा कामासाठी गेल्यानंतर
अब्दुल कलाम म्हणतात की लग्न झाल्यानंतर संसार सुरू होतो. अब्दुल कलाम आणि अब्दुल कलामांची आई यांचा एकूण 80 वर्षाचा संसार आहे. आणि मग आपण बरोबर एवढे वर्ष संसार केलाय आणि मग ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली म्हणल्यानंतर आईला दुःख जे आहे ते जास्तच होणार ना. मग आईला दुःख जास्त होतं आणि त्या दुःखामध्येच थोड्याच दिवसात तिच्या वडील गेल्यानंतर काही दिवसामध्येच आईचा पण मृत्यू. मग ज्यावेळी ही बातमी अब्दुल कलामांना मिळते त्यावेळी त्यांना खूप वाईट वाटतं की अरे आपण त्यावेळी थांबायला पाहिजे होतं थोडं. म्हणजे हे काम महत्वाचं आहे म्हणून आपण लगेच घरातून कामासाठी बाहेर आलो. पण त्याऐवजी आपण थोडं जर थांबलो असतो तर आपल्या आईशी आपल्याला बोलता आलं असतं की ज्या आईनं आपल्याला जन्म दिला तिच्या बरोबर आपल्याला थोडा वेळ घालवता आला असता. ही खंत त्यावेळी त्यांच्या मनाला वाटते की ज्यावेळी त्यांना आईची बातमी समजते. असं म्हणजे अब्दुल कलामांच्या आईचा स्वभाव खूप शांत संयमी होता आणि अब्दुल कलामांना त्यांनी जे काही वाटतं ते करायला पूर्ण स्वातंत्र्य दिलं शिकण्यासाठी. आता दुसरी आई वडील व्यक्ती झाल्या महत्वाच्या. त्यानंतर याच भागामध्ये त्यांनी आपल्या बहिणीविषयी लिहिले. अब्दुल कलाम यांना मोठी बहीण असते. त्या बहिणीचं नाव आहे जोहरा. जोहरा. मग ही बहीण जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे जशी माझी आई आहे कष्टाळू, सगळ्यांना जेवण खाण घालणारी, घरामध्ये एकदम शांत वागणारी, तसंच अगदी माझ्या आईसारखी ही माझी थोरली बहीण आहे. जे आईचे गुण आहेत ते सगळे गुण तिच्यामध्ये उतरलेले आहेत. आणि ती मोठी असल्यामुळं घरातली जी लहान भावंड आहेत त्यांचं सगळं तिलाच करायला लागायचं. ज्यावेळी मोठा भाऊ आहे आणि छोटा भाऊ जर लहान असेल तर छोट्या भावाचं सगळं भावाला करावं लागतं की नाही. अब्दुल कलामांची ही जी बहीण आहे ती बहीण सगळ्या भावंडांची काळजी घ्यायची. म्हणजे कोण पडलं तर त्याला समजवायचं, त्याला औषध लावायचं, नाकातनं नाक गळत असेल तर ते नाक पुसायचं, त्यांना स्वच्छ करायचं. म्हणजे सगळी कामं घरातली आईप्रमाणे ती बहीण सुद्धा करत असते. आणि अब्दुल कलाम त्यांना सगळ्यांनाच माहिती होतं ते खूप हुशार आहेत म्हणून. मग जोहराचा सुद्धा त्यांना खूप शिकण्यासाठी सपोर्ट होता. मग ज्यावेळी एमआयटी कॉलेज चेन्नईला ज्यावेळी अब्दुल कलाम शिकायला जातात त्यावेळी भरायला पैसे नसतात. फी भरायला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करावं लागतं की ते करायला ज्यावेळी जातात त्यावेळी त्यांच्याकडे फी भरायला पैसे नसतात. मग बघा ज्यावेळी फी भरायला पैसे नसतात त्यावेळी ही बहीण जी आहे ती बहीण आपले जे दागिने, सॉरी एक गोष्ट सांगायची राहिली या अगोदर की जोहरा जी आहे तिचा विवाह तो आत्तेभाऊ जो आहे ना त्याचं नाव काय, समसुद्दीन, त्या आत्ते भावाबरोबर ह्या जोहराचं लग्न होतं. जोहरा आत्याच्या मुलाबरोबर चालतं. आत्याच्या मुलाबरोबर लग्न म्हणजे पूर्वीच्या काळी होत होती आत्याच्या मामाच्या मुलाबरोबर. मग तसा विवाह तर जोहराचा आणि समसुद्दीनचा विवाह होतो. आणि विवाह झाल्यानंतर ज्यावेळी कलाम यांना चेन्नईला शिकायला जायचंय त्यावेळी जोहराच्या लग्नातले जे दागिने असतात सोन्याचे ते दागिने आपल्या भावाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवतात आणि त्यातून पैसे घेतात. तुम्हाला माहितीये ना दागिने बँकेमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात. ज्यावेळी आपल्याला गरज आहे, आपल्याला काही पैसे पाहिजे त्यावेळी आपण आपल्या जवळ असलेले सोन्याचे दागिने बँकेमध्ये जर ठेवले तर बँक आपल्याला ठराविक रक्कम कर्ज म्हणून देते. मग त्याच्यावर आपल्याला व्याज भरावं, लोन, आणि त्याच्यावर आपल्याला व्याज भरावं लागतं. महिन्याला जे काही व्याज असेल ते भरावं लागतं. आणि ज्यावेळी ती कर्जाची रक्कम पूर्ण होते आपण भरतो बँकेला कर्जाची रक्कम, मग ते सोनं जे आहे ते आपल्याला परत मिळतं. याला गहाण ठेवणं म्हणायचं. विकून टाकणं वेगळं आलं. विकून टाकणं म्हणजे काय, दुकानात जाऊन आपण सोनाराला ते सोनं विकलं. तर गहाण ठेवणं म्हणजे आपण बँकेत ठेवायचं आणि नंतर ते कर्ज फेड झाली की ते सोनं आपल्याला परत मिळतं. म्हणजे अब्दुल कलामांच्या बहिणीचा सुद्धा त्यांना तेवढाच सपोर्ट होता. आणि बहीण सुद्धा आईसारखा स्वभाव होता. भावाच्या शिक्षणासाठी तिने दागिने सुद्धा गहाण ठेवले आणि भावाला शिकायला तिने खूप प्रोत्साहन सुद्धा दिलं. हे शिक ते शिक असं करून मोठी बहीण असल्यामुळे पूर्ण सपोर्ट सुद्धा केला. अब्दुल कलामांच्या जीवनामध्ये त्यांची आई आणि त्यांची बहीण यांचा सुद्धा खूप महत्वाचा मुलाचा वाटा आहे. लक्षात आलं? आई आणि बहिणीची माहिती लक्षात आली? आईचं नाव काय सांगायला विसरले मी. अब्दुल कलामांच्या आईचं नाव अशी अम्मा आणि बहिणीचं नाव जोहरा. त्यांनी मग अब्दुल कलाम यांना
अशी अशी मदत केली आहे. तर या पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या शुक्रवारी बघूया. 4 भाग पूर्ण झाले, जवळजवळ नियम पुस्तक पूर्ण होत आलेले आहे.